ची सुरुवात. इसवी सन 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपालवर म्हणजेच इस्तंबूलवर ताबा मिळवला. यामुळे युरोप व आशिया यांच्यातील व्यापारास अडथळा निर्माण झाला. परिणामतः युरोपियन व्यापाऱ्यांना नवीन सागरी मार्ग शोधावे लागले. होकायंत्र, वेधयंत्र यांचे शोध सागरी प्रवासाला अनुकूल ठरले. क्रिस्तोफर कोलंबसने इसवी सन 1492 मध्ये अमेरिकेचा शोध लावला, तर वास्को द गामा याने इसवी सन 1498 मध्ये भारताकडे येणाऱ्या सागरी मार्गाचा शोध लावला. फ्रेंच विद्वान ज्यूल्स मिलिकेत याच्या मतानुसार प्रबोधन काळातील दोन महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे जगाचा शोध व माणसाचा शोध या होत. जगाच्या शोधामुळे युरोपियनांना अमेरिका, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या नवीन भूप्रदेशाची ओळख झाली, तर माणसाचा शोध म्हणजे युरोपियन जनतेने धर्मसत्तेचे जोखड झुगारून देऊन सुधारणावादी व स्वतंत्र वैचारिक दृष्टिकोन स्वीकारला. डेव्हिस या इतिहासकाराच्या मते मध्ययुगामध्ये धर्माधिकाऱ्यांमुळे लोकांच्या स्वातंत्र्यवादी धाडसी कल्पनांवर काही बंधने आली होती. अशा कल्पनांची मुक्त अभिव्यक्ती म्हणजे प्रबोधन होय. प्रबोधनला इंग्रजीत रेनेसान्स असे म्हटले जाते. रेनेसान्स या मूळ फ्रेंच शब्दाचा अर्थ पुनर्जन्म किंवा पुनरुज्जीवन असा होतो. मध्ययुगाच्या संधिकाळात युरोपात सर्वांगीण प्रगती घडून आली. जीवनाच्या अनेक क्षेत्रात महान विचारवंत व संशोधक निर्माण झाले. युरोपियनांनी धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, कला, साहित्य, विज्ञान अशा विविध क्षेत्रात प्रगती केली. थोडक्यात प्रबोधन म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती होय. या प्रगतीमुळे समाजाने मध्ययुगातून आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली. प्रबोधनाची सुरुवात. इसवी सन 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टंटिनोपालवर म्हणजेच इस्तंबूलवर ताबा मिळवला. यामुळे युरोप व आशिया यांच्यातील व्यापारास अडथळा निर्माण झाला. परिणामतः युरोपियन व्यापाऱ्यांना नवीन सागरी मार्ग शोधावे लागले. होकायंत्र, वेधयंत्र यांचे शोध सागरी प्रवासाला अनुकूल ठरले. क्रिस्तोफर कोलंबसने इसवी सन 1492 मध्ये अमेरिकेचा शोध लावला, तर वास्को द गामा याने इसवी सन 1498 मध्ये भारताकडे येणाऱ्या सागरी मार्गाचा शोध लावला. फ्रेंच विद्वान ज्यूल्स मिलिकेत याच्या मतानुसार प्रबोधन काळातील दोन महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे जगाचा शोध व माणसाचा शोध या होत. जगाच्या शोधामुळे युरोपियनांना अमेरिका, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या नवीन भूप्रदेशाची ओळख झाली, तर माणसाचा शोध म्हणजे युरोपियन जनतेने धर्मसत्तेचे जोखड झुगारून देऊन सुधारणावादी व स्वतंत्र वैचारिक दृष्टिकोन स्वीकारला. डेव्हिस या इतिहासकाराच्या मते मध्ययुगामध्ये धर्माधिकाऱ्यांमुळे लोकांच्या स्वातंत्र्यवादी धाडसी कल्पनांवर काही बंधने आली होती. अशा कल्पनांची मुक्त अभिव्यक्ती म्हणजे प्रबोधन होय. प्रबोधनला इंग्रजीत रेनेसान्स असे म्हटले जाते. रेनेसान्स या मूळ फ्रेंच शब्दाचा अर्थ पुनर्जन्म किंवा पुनरुज्जीवन असा होतो. मध्ययुगाच्या संधिकाळात युरोपात सर्वांगीण प्रगती घडून आली. जीवनाच्या अनेक क्षेत्रात महान विचारवंत व संशोधक निर्माण झाले. युरोपियनांनी धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, कला, साहित्य, विज्ञान अशा विविध क्षेत्रात प्रगती केली. थोडक्यात प्रबोधन म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती होय. या प्रगतीमुळे समाजाने मध्ययुगातून आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली. कलेचा नवा आविष्कार. मध्ययुगीन कालखंडात कलेवर धर्मसंस्थेचे नियंत्रण होते. कलेचा उपयोग धार्मिक उद्देशासाठी केला जाई. पुराणकथा व धर्मग्रंथातील प्रसंग हे चित्रकला व शिल्पकला यांचे विषय होते. यामुळे कलेच्या माध्यमातून वास्तव मानवी जीवनाचे दर्शन घडत नव्हते.
कला व जीवन यांची मध्ययुगात फारकत झाली होती. प्रबोधन चळवळीमुळे इटलीत जो मानवतावाद उदयास आला, त्या मानवतावादामुळे मध्ययुगात धार्मिक बंधनात बद्ध असणारी कला मुक्त झाली. कला मानव केंद्रित बनली. कलेच्या माध्यमातून मानवी भावभावनांचे चित्रण होऊ लागले. मानवी शरीराचे वास्तववादी चित्र रेखाटले जाऊ लागले. ही प्रबोधन काळातील कलेची वैशिष्ट्ये होती. चित्रकला आणि छपाई. प्रबोधन काळात चित्रकलेचा विकास झाला. स्वातंत्र्याची ओढ, सौंदर्याविषयीचे प्रेम, निसर्गाबद्दलचा जिव्हाळा व मानवतावादी दृष्टी ही लक्षणे चित्रकलेत व्यक्त होऊ लागली. चित्रकार व शिल्पकारांनी मानवी शरीर रचनेचा सखोल अभ्यास केला. वेगवेगळ्या क्रिया करताना मानवी शरीरातील स्नायू व सांधे कशा पद्धतीने आकार घेतात याचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करून ते आपल्या कलाकृतीत उतरवले. आता आपण जगातील काही प्रसिद्ध चित्रकारांविषयी शिकूया. लिओनार्डो द विन्सी, इसवी सन 1452 ते 1519. हा जगप्रसिद्ध चित्रकार होय. त्याचे व्यक्तिमत्व बहुप्रतिभाशाली होते. तो तत्वज्ञ, कवी, संगीतज्ञ व स्थापत्य तज्ञ होता. आपली चित्रे वास्तववादी बनावीत यासाठी त्याने शरीरशास्त्राचा अभ्यास केला. मानवी चेहरे व शरीर कृतींवर त्याने मनापासून प्रेम केले. मानवी शरीरातील रक्तवाहिन्या व स्नायूंची अत्यंत सूक्ष्मपणे रेखाटने केली. यामुळे त्याच्या चित्रात जिवंतपणा आढळतो. मिश्र स्वरूपाच्या रंगाचा त्याने वापर केला. मोनालिसा व द लास्ट सपर ही त्याची अजरामर चित्रे होत. मोनालिसा हे स्त्रीचित्र गूढ रम्य सौंदर्याचे प्रतीक मानले जाते, तर दी लास्ट सपर यामध्ये येशू ख्रिस्त व त्यांचे शिष्य यांच्या व्यक्तिरेखा असून हे चित्र व्यक्तिरेखा कशा रेखाटाव्या याचा आदर्श समजले जाते. राफेल, इसवी सन 1483 ते 1520. राफेलने अनेक अवर्णनीय कलाकृती निर्माण केल्या. त्याची चित्रे सौंदर्याविषयी ख्यातनाम आहेत. सिस्टाईन मॅडोना ही त्याची अजरामर कलाकृती होय. या चित्रातील रंगसंगती, जिवंतपणा व कमालीची आकर्षकता या गुणांमुळे या चित्राची जगातील प्रमुख मोजक्या कलाकृतीत गणना केली जाते. मायकेल अँजेलो, इसवी सन 1475 ते 1564. हा चित्रकार, शिल्पकार, स्थापत्यतज्ञ व कवी होता. मानवी शरीरशास्त्राचा त्याने शास्त्रशुद्ध अभ्यास केला. सिस्टाईन चॅपेल मंदिरातील त्याची चित्रे प्रसिद्ध आहेत. शिल्पकला. प्रबोधन काळातील शिल्पकलेवर प्राचीन ग्रीक व रोमन शिल्पकलेचा प्रभाव पडला. या काळात मानवी शरीराचे वास्तववादी शिल्प कोरले जाऊ लागले. शिल्पकलेत मायकेल अँजेलो, डोनाटेला यांचे योगदान महत्वाचे आहे. मायकेल अँजेलोची डेव्हिड व मोझेस ही 2 जगप्रसिद्ध शिल्पे होत, तर डोनाटेला याने बनवलेला सेंट जॉर्जचा व सेंट मार्कचा पुतळा या अजरामर शिल्पाकृती होत. स्थापत्य म्हणजेच वास्तुकला. प्रबोधन काळात स्थापत्यकलेत मोठी प्रगती झाली. प्रबोधन काळातील स्थापत्य शैलीत ग्रीक, रोमन व इराणी अशा तिन्ही पद्धतींचा सुंदर मिलाफ झाला. ग्रीक पद्धतीचे भव्य स्तंभ, रोमन पद्धतीच्या कमानी, इराणी पद्धतीचे गोलाकार घुमट व कोरीव काम यांचा सुरेख समन्वय साधला गेला. इटलीमध्ये निर्माण झालेली ही स्थापत्य शैली युरोपभर पसरली. ख्यातनाम स्थापत्यात फिलिपो ब्रुनेलेस्की याने फ्लॉरेन्स कॅथेड्रल, तर मायकेल अँजेलो व राफेलने रोममध्ये सेंट पीटर्स कॅथेड्रल बांधले. रोम, फ्लॉरेन्स, व्हेनिस ही इटलीतील शहरे नव्या कलेची प्रमुख केंद्रे बनली. प्रबोधन काळात संगीत क्षेत्रात प्रगती झाली. ख्रिश्चन धर्मसुधारकांनी संगीत कलेस महत्त्व दिले. इटलीत संगीत कलेस चालना मिळाली. या काळात व्हायोलिन, पियानो ही नवीन वाद्ये निर्माण झाली.
साहित्यातील नवे प्रवाह. प्रबोधन काळात साहित्यावरील धर्मसंस्थेचा पगडा नष्ट झाला. वाङ्मयातून मानवाचे चित्रण होऊ लागले. मानवी जीवन, त्याच्या भावभावना, त्याच्या इच्छा आकांक्षा साहित्यातून प्रकट होऊ लागल्या. ग्रीक व लॅटिन या भाषांबरोबरच युरोपियन भाषांचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू झाला. नव्या साहित्याने मानवतावादाचा व निधार्मिकतेचा प्रसार केला. मुद्रणकलेच्या शोधांमुळे साहित्यिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. इसवी सन 1450 मध्ये जर्मनीच्या योहान गटेनबर्ग याने मुद्रण यंत्राचा शोध लावला. छापखान्यामुळे ग्रंथ मोठ्या संख्येने व कमी खर्चात मुद्रित होऊ लागले. ज्ञानाचा प्रसार होऊन समाज परंपरागत रूढी परंपरेतून बाहेर पडू लागला. समाजाची प्रगतीच्या मार्गाने वाटचाल सुरू झाली. प्रबोधन काळात इटालियन साहित्यिकांनी मोठे योगदान दिले आहे. यामध्ये डांटे, पेट्रार्क, बोकॅशियो व मॅकियाव्हेली इत्यादींचे कार्य महत्वपूर्ण आहे. डांटेने डिव्हाइन कॉमेडी हा प्रसिद्ध काव्यग्रंथ लिहिला. या काव्यामधून त्याने माणसाने आपले जीवन नीतिशुद्ध रीतीने व साधेपणाने जगावे असा संदेश दिला. डांटेला इटालियन काव्याचा जनक म्हणून ओळखले जाते. फ्रान्सिस्को पेट्रार्कने सृजनशील साहित्याची निर्मिती केली. त्याच्या लोकप्रियतेमुळे पॅरिस विद्यापीठामध्ये त्याची नियुक्ती झाली. मानवी जीवनातील आनंद व दुःखाचे वर्णन पेट्रार्कने हृदयस्पर्शी केले. त्याने पुरातन वाङ्मयाचा मानवी दृष्टिकोनातून अर्थ लावला. त्याने युरोपमध्ये मानवतावादाची भावना दृढ केली. प्रबोधनाचे प्रतिनिधित्व करणारा तो पहिला मानवतावादी होय. त्यामुळे त्यास मानवतावादाचा जनक असे म्हटले जाते. मॅकियाव्हेलीने आपल्या द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीला धार्मिक व नीतितत्वांच्या बंधनातून मुक्त केले. त्याच्या या ग्रंथामुळे आधुनिक राजकीय तत्वज्ञानाची सुरुवात झाली असे मानले जाते. प्रबोधन काळात ब्रिटिश साहित्यिकांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यामध्ये जिऑफ्रे चॉसर, थॉमस मूर, जोनाथन स्विफ्ट व विल्यम शेक्सपियर हे महत्वपूर्ण साहित्यिक होत. चॉसर हा महान कवी होय. सर थॉमस मूर याने युटोपिया या ग्रंथातून समाजातील दुःख, दारिद्र्य व अज्ञानाचे चित्र रेखाटले. जोनाथन स्विफ्ट याने गलिव्हर्स ट्रॅव्हल या कादंबरीमधून कल्पनाविलास रंगवला. प्रबोधन काळातील विल्यम शेक्सपियर इसवी सन 1564 ते 1616 हा जगप्रसिद्ध नाटककार होय. भाषाशैली व सादरीकरण यात त्याच्या साहित्यकृती अजोड ठरल्या. त्याने नाट्यकलेचा आदर्श घालून दिला. हॅम्लेट, ज्युलियस सीझर, मॅकबेथ, रोमिओ अँड ज्युलियट ही शेक्सपियरची जागतिक श्रेष्ठ नाटके होत. आधुनिक विज्ञानाचा प्रारंभ. प्रबोधन काळात विज्ञानात मोठी प्रगती झाली. या काळातील अनेक संशोधकांना धर्मसंस्थेच्या रोषाला सामोरे जावे लागले. मध्ययुगात सर्वसामान्य जनतेचा शास्त्रीय दृष्टिकोनापेक्षा भोळसट व भ्रामक लोककथांवर अधिक विश्वास होता. प्रबोधन चळवळीमुळे त्यामध्ये बदल होऊ लागला. प्रोटेस्टंट चळवळीमुळे लोक धर्माच्या कचाट्यातून सुटले. जीवनाशी निगडीत गोष्टींबद्दल जिज्ञासू वृत्ती वाढली. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण केले जाऊ लागले. खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान, शरीरशास्त्र यातील पूर्वीचे ज्ञान तपासले जाऊ लागले. परिणामतः शास्त्रीय संशोधनाला उत्तेजन मिळाले. खगोलशास्त्रीय शोध. प्रबोधन काळात खगोलशास्त्रात प्रगती झाली. धूमकेतू दिसणे किंवा उल्कापात होणे म्हणजे संकट येणार अशी लोकांची समजूत होती. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण याबाबतही बरेच गैरसमज होते. खगोलशास्त्राच्या शोधाने हे गैरसमज दूर झाले. आता काही प्रसिद्ध लोकांविषयी माहिती घेऊया, ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये मोठा फरक निर्माण केला. निकोलस कोपर्निकस, इसवी सन 1473 ते 1543.
पोलंडमधील या खगोलशास्त्रज्ञाने ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात, असा त्याने सिद्धांत मांडला. परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो या रूढ समजुतीस एन कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यास पाखंडी ठरवून त्याचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला. जॉन केपलर इसवी सन 1571 ते 1630. सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात या कोपर्निकसच्या सिद्धांताचा जॉन केपलरनी पुरस्कार केला. तो म्हणतो, सर्व ग्रह सूर्याभोवती भ्रमण करतात. त्यांच्या कक्षा लंबगोलाकार असतात. यामुळे ग्रहांच्या कक्षा गोलाकार असल्याच्या कल्पना मागे पडल्या. हॅलेने नवीन ग्रहाच्या उत्पत्तीविषयीची निर्दोष चिकित्सा मांडली. हॅले नंतर हे नवीन ग्रहाचे नाव आहे. गॅलिलिओ इसवी सन 1564 ते 1642 या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला. दुर्बिणीच्याद्वारे ग्रहांचे निरीक्षण करून त्याने सर्व सृष्टीचे निसर्ग नियमानुसार नियंत्रण होते असा सिद्धांत मांडला. त्याने कोपर्निकसच्या सिद्धांताचे समर्थन केले. गॅलिलिओच्या वैज्ञानिक कार्यामुळे धर्मसंस्थेने त्यास पाखंडी ठरवून तुरुंगात डांबले. त्याच्या ग्रंथावर बंदी आणली. मात्र गॅलिलिओने आयुष्याच्या अखेरपर्यंत शास्त्रीय सत्याचाच पाठपुरावा केला. पदार्थविज्ञान व रसायनशास्त्रातील शोध. खगोलशास्त्राप्रमाणेच पदार्थविज्ञान व रसायनशास्त्रीय मूलभूत संशोधन झाले. पदार्थविज्ञानात गिल्बर्ट इसवी सन 1540 ते 1603 याने चुंबकत्वाच्या लक्षणाचा अभ्यास करून याबाबत काही सिद्धांत मांडले. सर आयझॅक न्यूटन इसवी सन 1642 ते 1727 त्याने पदार्थविज्ञान व खगोलशास्त्र याच्यात मोठे योगदान दिले. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. ग्रहांना आपापल्या कक्षांमध्ये बांधून ठेवणाऱ्या शक्तीचा त्याने शोध घेतला. न्यूटनने गणिती नियमांच्या आधारे सिद्धांत मांडला की निसर्ग वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर काम करतो. त्यामुळे वर गेलेल्या वस्तू वर न जाता खाली येतात. वैश्विक गुरुत्वाकर्षण विश्वाचे अस्तित्व कसे टिकवून ठेवते हे न्यूटनने समजावून सांगितले. न्यूटनच्या शोधामुळे विश्व ही दैवी निर्मिती नाही हे जगाच्या निदर्शनास आले. विल्यम हार्वे इसवी सन 1578 ते 1657 या संशोधकाने रक्ताभिसरणाविषयी संशोधन केले. शरीरातील रक्त हृदयापासून निघून रक्तवाहिन्यांद्वारे सर्व शरीरभर पसरते आणि धमन्यांच्या मार्गे परत येते असे सिद्ध केले. हार्वेच्या संशोधनामुळे वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली. पॅरासेल्सन व होल्डमॉन्ट पॅरासेल्सन या संशोधकांनी रसायनशास्त्र व औषधशास्त्र एकमेकांशी निगडीत असल्याचे दाखवून दिले. तर होल्डमॉन्टने कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध लावला. प्रबोधन युगामुळे मानवास श्रेष्ठत्व व सन्मान मिळून मानवतावादी नवधर्म वाढीस लागला. वैज्ञानिक शोधामुळे मानवी जीवन सुखी व संपन्न झाले. मानवामध्ये वास्तववाद, बुद्धिवाद, निसर्गवाद वाढीस लागला. कला, साहित्य व विज्ञानातील प्रगतीने आधुनिक युगाची नांदी झाली.